तर आम्हाला पूर्ण दिवस जाईल आता जाऊन परत यायला। फुल घाट रस्ता आहे, बर्फाने आच्छादलेले हिमालयन रेंज दिसते हे सगळं पूर्ण जे आहे ना। पण तिथे पोहोचायला रस्ता आहे ना थोडासा खराब आहे। मला इथे आल्यावर असं खूप जास्ती फील व्हायला लागले की गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल। मी प्रियंका पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आता मी आहे उत्तराखंडमध्ये आणि आम्ही उत्तराखंडमध्ये नैनीताल, नौकुचिया ताल आणि मुक्तेश्वर वगैरे एक्सप्लोर करतोय। आणि आज आम्ही जातोय मुक्तेश्वरला। आम्ही जिथे राहतोय म्हणजे नौकुचिया ताल गावापासून मुक्तेश्वर आहे 48 किलोमीटर। तर आम्हाला पूर्ण दिवस जाईल आता जाऊन परत यायला। सो खूप सकाळीच निघालो होतो मी आणि आम्ही आता थोडा वेळ थांबलोय रस्त्यात। तर जे रस्ता आहे तिथे पोहोचायला खूप सुंदर आणि सीनिक रस्ता आहे। खूप उंच उंच पाईनचे आणि ओकचे जे झाड आहेत ते दिसतात आणि फुल घाट रस्ता आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतोय हा रस्ता। तर असा हा रस्ता आहे, हे झाड बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि मस्त वाटतंय। चला तर मग मुक्तेश्वर एक्सप्लोर करूया। नंबर आणि ना इथे रस्त्यात खूप सारे जे लाल फुलं दिसत आहेत। मला माहिती नाही त्या लाल फुलांचं नाव काय, पण इतके भारी दिसत आहेत ना ते। असं खूप मोठं झाड आहे त्याचं आणि असे गुच्छ, जसं गुलाबाचं जसं लाल एकदम डार्क रेड कलरचं फूल असतं ना तसं आहे ते। मला बघायचं आहे ते, आपण बघूया कुठेतरी थांबून। मुक्तेश्वर 29 गागर म्हणून गाव आहे हे। आणि समोर जे व्ह्यूज बघा फक्त, काय सुंदर दिसतंय यार। आणि असा सीनिक रस्ता आहे हा। हॅलो हे ते रेड कलरचे फुलं हे दिसत आहेत, हे वाला सगळीकडे आहेत ते। बघूया आपण कुठेतरी थांबून। हे आहे ते झाड जे रेड कलरचे फुलं दिसतात। इथे पण आहे ते। आपल्याकडे कसं जास्वंदाचं फूल असतं ना तसं आहे ते। आणि हे अशा त्याच्या पाकळ्या वगैरे आहेत। मला माहिती नाही ह्याचं नाव काय, पण खूप सुंदर दिसतो हा। फुल डार्क रेड आहे आणि हे ॲक्च्युली कुठलं फ्रूट होतात का माहिती नाही मला। कुणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा मला। आणि ते असं झाड आहे, खूप सुंदर वाटतंय। असं गुच्छासारखं येतं त्याचं। हे जे आहे हे एक पेटल आहे त्याचं आणि त्याचे खूप सारे आहेत त्याला। खूप भारी वाटतंय झाड आणि खाली असं त्यांचा सडा पडलाय। मस्त ना। आम्ही थांबलोय आता इथे आणि
असं व्ह्यू दिसतंय आमच्या समोर. यार मी काय सांगू, म्हणजे मी तर चकितच झालीये. काय बघतीये मी असं झालंय मला. खूप सुंदर. आणि इथून आहे ना, जर खूप क्लोजली बघितलं तर म्हणजे मला दिसतात क्लिअरली ते जे एंडला आहेत तिथे सगळे बर्फाने आच्छादलेले हिमालयन रेंज दिसतंय. हे सगळं पूर्ण जे आहे ना, खाली धुकं आहे आणि वरती जे आहेत ते बर्फाचे असे जे पर्वतरांगा दिसत आहेत तिथून सगळे. एक नंबर व्ह्यू आहे हा. पोहोचतोच आहे मुक्तेश्वरला. आता एक किलोमीटर राहिलंय अजून मुक्तेश्वर. आणि आत्ताचं हे जे लँडस्केप मी बघतीये हे असं आहे. सगळीकडे हिरवीगार झाडं आणि असा हा रस्ता. असं वाटतंय कुठला तरी पेंटिंग बघतेय मी. मला काही सुचतच नाहीये मी काय बघतेय आता. आणि इथून असा हा लँडस्केप दिसतोय. काय भारी आहे. वाव, सही ना, मस्त. एक नंबर. खूप खुश आहे यार मी. खूप भारी वाटायला लागलंय मला. पण तिथे पोहोचायला रस्ता आहे ना थोडासा खराब आहे. छोटासा रस्ता आहे आणि ते पण व्यवस्थित नाहीये. पण इट डझंट मॅटर. व्ह्यू असला भारी आहे. असा आहे तो रस्ता, थोडासा खडबडीत. कसं आहे, भारी. एक नंबर. मला मुक्तेश्वरला पोहोचायचं नाहीये. मला या रोडवरतीच फिरायचंय असंच. असा हा मस्त रस्ता आहे एंट्रीला. आणि खूप सुंदर आहे यार मुक्तेश्वर. आणि थोडा शांत जागा आहे. जास्ती टुरिस्ट लोक पण नाहीत दिसत आहेत मला इथे. आम्ही आता गाडी पार्क केली तिथे आणि एका ठिकाणी चाललोय आणि त्याचं नाव आहे चौली की जाली. ओके, तर बघूयात. थोडंसं वॉक आहे आणि चालत जाऊनच मग ते बघायचं आहे. गाडी जाणार नाही पुढेपर्यंत. तर आम्ही चाललोय आता. थंडी भरपूर आहे आणि मस्त वाटतंय. छोटासा रस्ता आहे आणि तिथून चालत जायचंय. तर बघू. आणि हे जे आहे शिवाई पॉईंट म्हणून आहे, इथेपर्यंत गाडी येते. इथून पुढे जाणार नाही गाडी. इथून आपल्याला परत चालतच जायचं. त्याच्यामुळे आम्ही थोडं मागच ठेवले गाडी. तर इथे गाड्या पार्क केलेल्या आहे. पण पुढे जाऊन बघूया. आणि वारा आहे ना, खूप जोरात वारा सुटलाय. So let's see the view. आणि असा व्ह्यू आहे इथून. खूप मस्त.
खूप शांत आहे आणि मुक्तेश्वर. नैनिताल थोडं कसं गजबजलेलं सिटी आहे आणि त्यात सुट्टी वगैरे असेल तर मग झालंच, कंप्लीट जामच होतं तिथे. तर मुक्तेश्वर थोडंसं कसं शांत आणि निवांत जागा आहे, सो रिलॅक्ससाठी येऊ शकतो आपण मुक्तेश्वरला. मला इथे आल्यावर असं खूप जास्ती फील व्हायला लागले की मी स्टे बुक करायला पाहिजे होतं मुक्तेश्वरमध्ये. ओके, नो वरीज, नेक्स्ट टाइम नक्की. अशा थोड्याशा पायऱ्या चढून जायला लागतं वरती. तिथून एक व्ह्यू पॉइंट आहे असं सांगितलंय, तो बघूया. आणि ते रेड फुलं जे आहेत ते दिसत आहेत. त्या रेड फुलांचं आहे ना इथे ज्यूस करतात असं एक ते काका आम्हाला सांगत होते. तर खूप हेल्दी ज्यूस असतं ते. सो बघूया, मला कुठे मिळाला तर मी ट्राय करेल नक्की. इथे असा व्ह्यू पॉइंट आहे तो, आणि थोडंसं खायला वगैरे पण त्यांच्या दुकान आहेत इथे. वाव, माय गॉड, खूप पुढे जाऊ नको. व्हॉट इज दिस? व्ह्यू आहे यार सही. मी काही सांगू शकत नाही या व्ह्यू बद्दल, पण हे असं दिसतंय यार. असे रॉक्स आहेत इथे, दगडांचं एक एज आहे आणि ते खाली जे आहे ते झिपलाईन चालू आहे त्यांचं. इथून सुरुवात झिपलाईन साठीच आहे हे. अँड इथे जे आहे इथून डायरेक्ट खाली येते. खूप सुंदर जागा आहे, पण गर्दी पण आहेच तशीच. फोटो काढण्यासाठी सगळ्यांची गर्दी आहे. आणि इथे स्टॉल्स पण आहेत छोटे छोटे खाण्यापिण्यासाठी वगैरे. हे काय इथे चालू आहे खाली? ते बापरे, खूप भीती वाटत असेल. हे फ्रूट आहे माल्टा, म्हणजे ह्या फ्रूटचं नावच माल्टा आहे. तर याचं सरबत बनतं, आणि हे जे आहे इथलं लोकल लिंबू आहे याचं पण सरबत बनतं. आणि जे मी फूल बोलत होते येताना आपण बघितलं होतं, ये इसका नाम कौन सा फूल है ये ब्रास है, कोई डिओड्रेंट कुछ ऐसा नाम. ब्रास, ब्रास, हां. तर त्या फुलाचं नावच ब्रास आहे आणि त्याचं ज्यूस बनतं. तर मी हे ट्राय करते. आणि इथे जे आहे ते त्याला शिकंजी म्हणतात. हे जे ह्या फ्रूटचं जे बनतं ते शिकंजी. बघूयात आपण. कसं आहे टेस्ट? लिंबू सरबत सारखंच आहे, पण एकदम आंबट. आंबट आहे. ओके, लेट्स ट्राय. आंबट आहे पण टेस्टी आहे खूप. शिकंजी. आणि इथे हे पण आलेले ब्रासचं ज्यूस. बघूयात आपण हे टेस्ट करून. हे कोकम सरबत सारखं आहे. थोडंसं आंबट आहे आणि गोड पण आहे, मस्त आहे. पण निघतोय आम्ही आता इथून. जिथे गाडी लावली आहे तिथे जायचंय. तर जाताना जे रूट घेतलं होतं त्याच रूटने वापस येतोय. वरून अजून एक रस्ता आहे जे की मंदिरात जातं डायरेक्ट. तर आम्ही इथे गाडी लावली होती म्हणून आम्ही मग इकडेच आलो.
सो मस्त आहे, गर्दी नसेल तर खूप सुंदर जागा आहे. असा तो रस्ता होता जातानाचा, तर आम्ही त्याच रस्त्याने परत चाललोय वापस. मस्त यार, मुक्तेश्वर आवडलं मला. त्यानंतर आम्ही गेलो मुक्तेश्वर धामला. दगडी पायऱ्या चढून मंदिराकडे जायला रस्ता आहे. इथे 350 वर्ष जुनं डोंगराच्या माथ्यावर असलेलं एक शिव मंदिर आहे. असं मानलं जातं की येथे भगवान शिवाने एका राक्षसाचा वध केला आणि त्याला मुक्ती दिली, म्हणून त्याचे नाव मुक्तेश्वर असे पडले. आता वाजतायत रात्रीचे 8 आणि आम्ही दिवसभर खूप फिरलो गाडीवर, त्याच्यामुळे थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं. 6 वाजले आम्हाला वापस यायला. थोडंसं फ्रेश झालो आणि शांत थोडंसं निवांत वेळ घालवला. आम्ही बुक वगैरे वाचत बसले होते. आज इथला आमचा शेवटचा दिवस आहे नौकुची अतालमधला, आणि उद्या आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे ऋषिकेशला. तो उद्या पण कंप्लीट दिवस ट्रॅव्हल होणार आहे. इथूनच डायरेक्ट बस आहे, तर आम्ही पूर्ण दिवस बसमध्येच असू. सो आय होप तुम्ही हा एपिसोड पण एन्जॉय केला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.